नमस्कार, औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपला परिचय द्या. माझं नाव ताराचंद खुशालचंद झाडीवाले, राहणार रेल्वे स्टेशन, स्वामी विवेकानंद चौक. माझी स्वतःची शेती मात्रेवाडी, तालुका बदनापूर या ठिकाणी आहे. माझे वय 75 वर्ष आहे. न घडले. माझ्यासोबत अशी घटना झाली. मी म्हणजे विमा भरायला गेलो असता तिथं माहीत झालं की तुमच्या नावावर विमा भरलेला आहे. मला वाटलं बरं झालं आणि पैसे माझ्या नावावर येईन. आणि मी ते 8-10 महिने वाट पाहिले. लोकांचे पैसे आले, माझे पैसे आले नाही. तर मी सगळं कागदपत्र काढायला सुरुवात केली. कागदपत्राला कमी 8-10 महिने लागले. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला ते कागद घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो की हे असं असं झालेलं आहे आणि माझी तक्रार घ्या. तर मला पोलिसांनी स्वतः मला 10-12 महिने तक्रार मारायला लावले. आणि जोपर्यंत नंतर मी उपोषणाला बसण्याची अर्ज दिला तेव्हा माझा FR फाटलं. FR फाडला गेलेला आहे. त्याच्यात फक्त 2 जणांचं नाव आलेलं आहे आणि जे कागदपत्र काढले त्या आधारे या ठिकाणी 8-10 जणांचे नाव यायला पाहिजे. मी नाव सांगतो की राम दराडे हा ताराचंद बनलेला आहे आणि कोमल गुटे हिची फोटो लागलेली आहे, पण हिचा खाता दुसरा आहे. आणि नोटरी करणारे सुरेश मुळे हे आणि नोटरीमधले जे साक्षीदार आहे सुरेश मुळे आहे आणि बंटी दराडे आणि त्याच वकील नोटरी करणारा वकील आणि दुसरा कोमल नोटरी करणारा वकील हा मला चांगल्या प्रकारे ओळखतो. आणि तरी बी त्यांनी खोटी नोटरी करून दिलेली आहे. त्याचं नाव आहे अनिल R. ढिलपे. आणि पोलीस कर्मचारी अनिल सानप हा कोमल गुटेचा सासरा आहे. त्याने याच्या आधी येऊन आम्हाला माझ्या घरी मला धमक्या दिल्या की आमचं काही होत नाही, तुम्ही आपला आपला काय करू नका असं म्हणून गेलेले. आणि त्याच नात्याने काही सरकारी अधिकारी पण त्याच्यात आहे, काही नेते आहे. सदर हे आणि हे कोमल आणि राम दराडे हे निखलक अकोला बदनापूर तालुक्यातील राहणार आहे. माझ्याकडे असलेले पुरावेचे कागद तुम्हाला दाखवतो. दराडी बँकेत पैसे आलेले आहे. त्या बँकेचा कार्ड आहे, त्यांचा पासबुकचा कार्ड आहे. 2015 पासून माझी शेती करतात आहे. हेचा हे कोमल दराडेचा घोषणापत्र. माझ्या शेतीमध्ये हे उभं राहून फोटो काढणारा हा खोटा आरोपी. मी दाखल केलेल्या FRची कॉपी. अभी काय हे बंद करेल. मला वाटत नाही की हे जे FR फडला आणि या FRमध्ये जेवढा मला त्रास झालेला आहे जोपर्यंत म्हणजे की मला वाटतं की मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब यांनी हे अशा कित्येक शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे आणि त्यासाठी कित्येक लोकांना यांनी फेटाळून लावलेलं आहे. यासाठी माझी विनंती आहे की मला वाटत नाही की ह्या चौकशीमध्ये खरं मला न्याय मिळणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं नाही वाटत. यासाठी माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब आणि प्रधानमंत्री साहेब यांनी याच्याकडे लक्ष देऊन गरीब शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायासाठी उच्च लेवलवर चौकशी होण्यात पाहिजे. LCB, एंटी करप्शन, CID या मार्फत व्हायला पाहिजे. आणि कारण की हे आमच्या पूर्ण शेतकऱ्यावर जे अन्याय झालेले आहे यासाठी न्याय मिळावा. आणि ही करोडो रुपयाची हेराफेरी झालेली आहे. यासाठी मी विनंती करतो, नाहीतर शेवटी मला उपोषणाला बसावं लागेल. एक शेतकरीवर एवढा मोठा अन्याय झालेला आहे. असे कित्येक शेतकरीवर अन्याय झालेले आहे आणि त्यांची फिर्यादसुद्धा
बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात येत नाही आणि त्यांना वारंवार झिडक्या देऊन हाकलून देतात. माननीय मुख्यमंत्री साहेब यांना एक गरीब अनेक शेतकरी लोकांची अशी तक्रार आहे की त्यांना न्याय मिळावा आणि उच्च स्तरावर त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींना सख्तचं सख्त दंड भेटायला पाहिजे अशी शेतकऱ्याची विनंती आहे. औरंगाबाद न्यूज, देवचंद सावरे, जालना.